रामकुंड हे महाराष्ट्रातील नाशिक शहरातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले हे कुंड गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून हिंदू धर्मात याला अत्यंत मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. कुंभमेळा, पितृतर्पण, अस्थि विसर्जन आणि धार्मिक स्नानासाठी देशभरातून लाखो भाविक येथे येतात. रामकुंड परिसर दगडी घाट, प्राचीन मंदिरं आणि नदीकाठच्या धार्मिक वास्तूंनी वेढलेला आहे. गोदावरी नदी येथे तुलनेने शांत प्रवाहाने वाहते, त्यामुळे स्नान आणि धार्मिक विधींसाठी हे स्थान अनुकूल मानले जाते. रामकुंड आणि पंचवटी परिसराचा संबंध प्रभू श्रीराम, सीतादेवी आणि श्री लक्ष्मण यांच्या वनवासाशी आहे. वाल्मिकी रामायणानुसार प्रभू श्रीराम, सीतादेवी आणि श्री लक्ष्मण यांनी वनवासातील काही काळ पंचवटी येथे घालवला. पंचवटी म्हणजे 5 वडाच्या झाडांचा प्रदेश. स्थानिक श्रद्धेनुसार प्रभू श्रीराम येथे स्नान करीत असत, त्यामुळे या कुंडाला रामकुंड हे नाव मिळाले. याच परिसरात अनेक प्राचीन मंदिरे, सीताकुंड व लक्ष्मणकुंड सुद्धा आहेत. रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरी माता मंदिराच्या बाजूला अरुणा, वरुणा आणि गोदावरीचा संगम होतो. याचेच प्रतीक म्हणून या ठिकाणी एका चौथऱ्यावर 3 गोमुखे असून त्यातून 3ही नद्यांचे पाणी सतत वाहत असते. ते पाणी रामकुंडात येते. या ठिकाणी दीपदानही केले जाते. नाशिक येथे दर 12 वर्षांनी भरला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. रामकुंड येथे शाही स्नानासाठी लाखो साधू संत आणि भाविक एकत्र येतात. यंदाच्या वर्षी या कुंभमेळ्याचा पर्वकाळ आहे. नाशिक महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून घाट दुरुस्ती, नदी स्वच्छता आणि पर्यटन व्यवस्थापनासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. रामकुंड हे केवळ एक धार्मिक कुंड नसून भारतीय संस्कृती, रामायण परंपरा आणि गोदावरी नदीशी जोडलेले एक जिवंत तीर्थक्षेत्र आहे. भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण, ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असलेले हे स्थान आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.